मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून 50% मर्यादेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाला सोलापुरातूनही अनोखा प्रतिसाद मिळत आहे. सोलापुरातील जाधव कुटुंबियांनी आपल्या घरातील गणेशोत्सवाच्या सजावटीतून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. त्यांच्या डेकोरेशनमध्ये मनोज जरांगे पाटील यांची झलक साकारण्यात आली असून हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. जाधव कुटुंबियांनी सांगितले की आम्हाला प्रत्यक्ष आंदोलनाला जाता आलं नाही, पण आमचं मनपूर्वक पाठिंबा म्हणून हे डेकोरेशन केलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतोय, त्यात यावर्षी आंदोलनाचा संदेशही जोडलाय असं त्यांनी सांगितलंय. मुंबईला आमचे मराठा बांधव गेलेले आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मनोजदादा जरांगे पाटील हे आंदोलन करतायत. तर एक छोटासा माझा घरातून याला पाठिंबा मिळावा यासाठी मी हे डेकोरेशन केलं आहे. आणि या आंदोलनाची गरज खरं तर आम्हा विद्यार्थ्यांनाच आहे, कारण पुढं नोकरीसाठी म्हणा, जॉबसाठी या आरक्षणाची आम्हाला गरज आहे. आणि आत्ता जे मिळाले ते 10% आरक्षणावरती माझं ॲडमिशन झालं, पण OBC-मधून आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि दुसरी मागणी आहे की कुणबी मराठा एकच असावेत, ह्याची मान्यता मिळावी, ही दुसरी मागणी आहे. कारण जेव्हा माझं ॲडमिशन झालं तेव्हा 10% आरक्षण होतं, त्यामध्ये आणि 16% आरक्षण जे आहे ते OBC-ना आहे. तर त्याचा फायदा जास्तच आहे OBC-मधून आरक्षण मिळाल्यावर. आणि यावर्षी जो आम्ही बाप्पा बनवला इको फ्रेंडली, तर मुंबईवरनं हे आरक्षण मिळूनच तो घरी यावा अशी अपेक्षा आहे.